26वा दिवस सकाळी 6 वाजता अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी घरात दुसरं कोणी बी नव्हतं झोंब्याने मारली उडी हो! अंगात आले अंगात आले अंगात आले सकाळी 7:30 वाजता हे तर जेव्हा मालकीन होती ना तरी भांड्याच्याबद्दल एवढं इरिटेट करून ठेवलेलं मला आणि आता तिलाच ते सेम बघताना मजा येते आहे. पण जेव्हा तुम्ही ऑर्डर देत होते लोकांना तेव्हा तुम्हाला तो त्रास दिसत नव्हता. तेव्हा तुम्हाला काय वाटत होतं, आळस करते, हिला करायचं नाही आहे, किती वेळ लावते, किती हळूहळू करते, नाही केलं. मी लिटरली एक वीक टॉर्चर झाली. म्हणजे मला भांडी घासायला जनरली एवढं आवडतं पण तिच्यामुळे मला भांडी बघायला पण मन नव्हतं करत. आता तिची बारी. सकाळी 9:30 वाजता ताक धुवायला पण घाण नाही आहे ते, आपण यूज पण नाही करणार आहोत. ते पण एक कप घे. आणि जे घासायला का टाकते, ते धुवून घेऊ शकतो तर ते घासलेलं आहे ते ना, कप टाक. तो आता नाही निघणार. त्याच्यामध्ये चहा ऑलरेडी रेसिड्युअल आहे. नाही तू पाण्याने चांगलं हे केलं तर निघणार. त्याला पाण्यात भिजवून ठेवावं लागेल. नाही बाबा, एकदम नॉर्मली तू पाण्यातून एकदा हे करून हे केलं तर ते निघून जाणार. आणि मला भांडे हे असं रात्री करून ठेवायचं कारण सकाळी मला नाही एवढं जाणार. त्याला मी रात्री वापस रात्री 2 वाजता मी तिला सांगते की जेवढे पण भांडे आहेत तिकडे ते घास. जर जास्त असले तरच शेजा येईन पिक्चरमध्ये, नाही तर नाही. सकाळी 11 वाजता नमस्कार, राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात जाऊबाई गावात. नमस्कार, राम राम. राम राम. कसे आहात? मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. आता तुम्ही या वाड्यात राहता आपल्या, तुम्ही एकमेकींना ओळखत नव्हतात तेव्हा कोणाच्या काही चुका होत असतील किंवा कोणतरी काही चुकत होतं, तेव्हा तुम्ही कसं समजवत होतात? मला जी गोष्ट पाहिजे आणि ते पटत नाहीये तर मग मी असं समजते की जरुरी नाही की माझ्यासारखीच ती राहणार. मी समजूतदार असणार तर ती पण समजूतदार असणार. तर सगळ्यात आधी मी समजवण्याचा प्रयत्न करते की बघ असं असं करायला पाहिजे. जर ती नाही समजली तर थोडा जोर लावून बोलते की भाई ऐक. जर कोणाला एक्सेप्टच नसेल करायचं ना की ते रॉंग आहेत तर त्यांना मला असं वाटतं की मी माझं एनर्जी वेस्ट करून सांगणं म्हणजे इट्स नॉट रिझनेबल. म्हणजे मी सोडूनच टाकते. पण जर मला असं वाटतं की ती व्यक्ती समजेल तर मी त्याला खूप जीव तोडून समजेल. कारण की मला वाटतं की जेव्हा आपण चुकतो ना आपल्याला हे पण माहीत असतं की आपण चुकतोय. पहिलं तर मी एकदाच बोलणार आणि ते पण तोंडावरती बोलणार आणि त्याच्यानंतर मी त्यांच्याशी बोलणारच नाही. मग साधारण माझ्या लक्षात आलंय, एखादी गोष्ट आपल्याला पटली नाही म्हणजे एक तर तुमची डायरेक्ट चिडचिड होते किंवा तुम्ही सरळ अंगच काढून घेता. म्हणजे की जाऊ दे, त्याला जे करायचं ते करू दे, मी माझं बघते. या निमित्ताने मला कवी पाश यांच्या 4 ओळी आठवतात. सबसे खतरनाक होता है मुर्दा शांति से भर जाना, न होना तड़प, ना सब कुछ सहन कर जाना, घर से निकलना काम पर और काम से लौटकर घर आना, सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना. म्हणजे हे जे वागणं आहे हे जेव्हा आपल्यात जेव्हा आपण जगतो ना तेव्हा समजू शकतो की ठीक आहे, ओके. पण जेव्हा आपण समाजात वावरतो, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, तेव्हा समाजात असं वागून चालत नाही. इथे आवाज उठवला पाहिजे. एक बोलू तर आपल्या बाजूचा बोलायला सुरुवात होईल, आपल्या बाजूचा झाला तर तिसरा बोलायला सुरुवात होईल. असं करून ती संघटना तयार होते आणि त्यावर आवाज उठवते. आज आमची इच्छा आहे की तुम्ही गावातल्या समस्या समजून घ्यावा. काय मार्ग आहे जरा सांगा. म्हणजे एखादा प्रॉब्लेम जर कळला, लोकांनी त्यांच्या समस्या तुम्हाला सांगितल्या तर त्या कशा प्रकारे सोडवता येतील. मी ज्या घरी राहत होती तेव्हा मी कनेक्ट झालेली. मला असं वाटतं इकडे सुनांचा आवाज आहेच नाही, तर सासू आणि हस्बंडचा खूप जास्त मेजर रोल असतो. तर ज्या घरात राहत होती मला तेच कळतं की तिला बोलायचं आहे, कारण की मी तिला सोर्स माध्यम वाटलेली आहे. आणि मग एक पॉईंटवर मी त्यांना सांगितलं की वुमेन्स एज्युकेशन, कारण की एज्युकेटेड मुलगी आणि एक नॉन एज्युकेटेड मुलगीमध्ये खूप जमीन आसमानचा डिफरन्स कळतो आपल्याला.
तर माझं तेच होतं की तुम्ही तुमच्या पायांवर उभे राहा आणि मग लग्नाचा विचार करा. मला असं वाटतं बायकांचा आवाज असला पाहिजे. बायकांचे विचार जास्त पुढाकारी असतात. मी असं नाही बोलत आहे की माणसांचे नसतात, ऑफकोर्स पुरुषांचे पण असतात, पण बायकांना लवकर बदल घडवता येतो. आम्ही तसे बनलेले आहोत. दुसरी गोष्ट, लोकांच्या विचारांमध्ये खूप बदल येण्याची गरज आहे, कारण एकसारखा सगळे विचार करतात. त्यात येऊन सायकल तो ब्रेक करणारा कोण नाही. तर मला असं वाटतं की आम्ही सगळेच जे आम्ही शिकलो आहे ते आम्ही त्यांना शिकवू शकतो. त्यांच्या विचारांमध्ये जर बदल आणला ना तर विचारांनी सगळं बदलतं. ओव्हरऑल मला समअप करायचं असेल तर सगळ्यात आधी मला असं वाटते की ते समजून घ्यायचे. कारण आजची आपली मोहीम आहे जाऊबाई गावाचा लोकजागर. तर आज तुम्हाला सादर करायचं आहे पथनाट्य. हे पथनाट्य तुम्हाला सादर करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं आहे? गावात जायचंय. गावात गेल्यानंतर घरोघरी जाऊन त्यांच्या समस्या समजून घ्यायच्या आहेत. समस्या वैयक्तिक नसल्या पाहिजेत, त्या गावच्या समाजाच्या असल्या पाहिजेत, गावातल्या असल्या पाहिजेत. ही मोहीम पार कशी पाडायची ते मी तुम्हाला सांगतो. गावात पथनाट्य करू शकतील तुमच्या सोबत असे कलाकार शोधायचे. इंटरेस्टिंग. तुम्हाला गावामध्ये भिंतीवरती संदेश लिहायचे, म्हणजे घोषवाक्य. चला लागा मोहिमेला. दुपारी 2 वाजता. आतापर्यंत आपण लोकांची समस्या आपल्याला जे त्याच्या घरी राहून कळलंय, तर आता त्यांना विचारूया की कसं आहे. आपण ट्राय करूया की फक्त बायकांचाच प्रॉब्लेम घेऊन नाही चालायचं, आपल्याला पुरुषांचे पण प्रॉब्लेम, दोघांचे दोन्ही साईडचे. हा समाज. ह्या प्रॉपर. मला असं वाटतं की या मोहिमामुळे ना यावेळी आपल्याला एकदम खूप पॉवरफुल मेसेज देऊन त्यांना एड्युकेट करायला भेटणार. आतापर्यंत आपण शिकलोय गावाकडून, आता आपली शिकवायची वेळ आली आहे. कोण आहे का? आहे की या क्या कशात आहे तुम्ही? नमस्कार. आम्हाला फक्त जाणून घ्यायचं होतं की तुमच्या घरात असं काही समस्या असे फेस करतात. ती राप समस्या होती की आजारीच मिळते. म्हणजे मी एवढी अशी आचरण होती की मला उठता सुद्धा येत नव्हतं. ती स्वतःची काळजी नाही घेऊ शकत, त्यामुळे त्यांची तब्येत जी होती त्या ताईंची खूप खराब झाली होती. रडू नका हो ताई, असं नाही होणार. आपण खूप स्ट्रॉंग आहे. आणि त्याचं रिझन हे होतं की त्यांच्या बॉडीमध्ये न्यूट्रिएंट्सची डेफिशियन्सी झालेली. कुपोषित जे बोलतो ना तसे झाले होते. आपण चेंज आणणार सोसायटीमध्ये, काय घाबरू नका, सगळं बदलेल. गावात ही समस्या आहे का? डॉक्टर नाहीये असं काही आहे का? नाही व्हायला. अच्छा, म्हणजे इकडे नाहीये ना, लांब जावं तीच लागतं. एक समस्या असेल ना की दवाखाने कमी आहे, तर तुम्हाला एक जवळपास दवाखाने पाहिजे. यार इकडे म्हणजे मेडिकल चेकअप्स पण नाही होत आणि लोकांना कळतच नाहीये की त्यांच्या बॉडीमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत. पाया येतात तर त्यावर तुम्ही पॅड वापरतात की कपडेच वापरतात? कपडेच असतात. तर कपडा वापरल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की काही तुम्हाला बिमारी किंवा काही अडचण? धुतलं जातं ना. UTI युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन बोलतात त्याला. जेव्हा आपली ती भाग साफ नसेल तर ती इन्फेक्शन आपल्यामध्ये होऊ शकते आणि मग ती अजून स्प्रेड होऊ शकते. पुढे जाऊन लेडीजला खूप सारे इश्यूज होतात, ते आपल्याला माहिती आहे. तर आत्ताच एक पॅड घेऊन त्याची सुरुवात करावी. मेन्स्ट्रुरल कप करून एक वस्तू निघाली आहे, म्हणजे जे आपण पॅडला पैसे लावतो, जेवढे आपले पैसे जातात त्याहून ते स्वस्त आहे. त्याला नुसतं घ्यायचं आणि त्याला बॉइलिंग वॉटरमध्ये टाकायचं आणि तुम्ही हे 10 वर्ष वापरू शकता. फक्त 300 रुपयाचं येतं. ते वापरलं तर तुम्हाला म्हणजे मला वाटणार पण नाही तुम्हाला काय झालंय. लोक इथे सॅनिटरी पॅड्स नाही वापरतात, लोक इथे मेन्स्ट्रुरल कप सुद्धा नाही वापरतात. ते आता सुद्धा कपड्याचा वापर करतात. हे खूप मोठा मुद्दा आहे आणि याच्यासाठी आवाज उठवला पाहिजे. तुम्ही आमच्यासोबत असणार या बदल घडवण्यात? आवडेल की आम्हाला? आवडेल. मला तुम्हाला विचारतो की जेव्हा तुम्हाला पिरियड्स वगैरे येतात तर तुम्ही काय यूज करता? कपडा वापरते. कपडा. नॅपकिन. आणि मग ते स्टेरिलाइज वगैरे करायला तुम्हाला अवघड जात असेल? जातो खूप वेळ जातो.
तर मला सांगायचं होतं की पॅड्स आता मला वाटतं की गावी गावी इझिली अवेलेबल आहेत आणि मी पण वापरत होती इथे आल्यावर. तर मी एका आजीना विचारलं तर मी रॅप करून ठेवलेलं कुठे टाकू. त्या मला बोलल्या मागे जाऊन टाक. तर ते गुरं वगैरे खातात किंवा त्यांच्या पोटात जातं, त्यांना त्रास होतो. तर मग मी एका कचऱ्याचा डब्बा शोधला, दुकानाच्या बाहेर एक कचरा डब्बा होता आणि तिथे मी टाकायला गेली तर त्या काकांनी मला परत बोलावलं की हे इथून घेऊन जावा. तर मला असं वाटतं की थोडीशी ती पण सुविधा नाही आहेत म्हणून बायका पण तिथे टर्न म्हणजे ते पुढे त्या जात ठिकाणी होत असणार ना, ज्यांना म्हणजे असं टाकण्याची सोय नसल्यामुळे ते कुठेही जिथे दिसेल तिथे टाकत असेल मोकळी जागा. आता ह्या वर्षी बांधले पण ते खूप लांब आहे. हा लांब आहे ना. ते आम्हाला बी काय करायचं 2-4 दिवस साठवून मग ते खाली न्यावं लागतं. आहेच ना, मग त्यासाठी तर पिशवीमध्ये डबल पॅक करून ठेवावं लागतं ते. जेव्हा मी सॅनिटरी पॅडचा इश्यू सिलेक्ट केलेला श्रेजाला ते पटत नव्हतं कारण तिला असं वाटतं की सॅनिटरी पॅड्सनी एन्व्हायरमेंटवरती असर होतो. मी नाही स्टँड करत या गोष्टीबद्दल. स्टँड करायचंच नाही, वी जस्ट हॅव टू स्प्रेड अवेअरनेस अबाउट इट. क्लॉथ इज सो मच बेटर दॅन सॅनिटरी नॅपकिन्स. इट्स नॉट. आय तो स्टँड विथ क्लॉथ पॅड्स इन्स्टेड ऑफ सॅनिटरी नॅपकिन्स. मीही खूप गोष्टींबद्दल पॅशनेट आहे पण काही गोष्टी आपल्याला गावच्या पण समजून घ्यायच्या असतात की अरे इथे काय चाललंय, आपल्या डोक्यात नाही. तिच्यामुळे सगळं डिले होते, नेहमी रडायचं असतं. डोंट नो हाऊ मेनी पीपल वी आर इन्फ्लुएन्सिंग इन जनरल. आणि गव्हर्नमेंटने किती टॅक्सेस बसवले, दॅट्स द मेन इश्यू. त्या गावात कितपत लोक पित असतील दारू किंवा 100 पैकी कितपत जण पित असतील? 50% लोक दारू पितात. तुम्हाला असं नाही वाटत का मग इकडे दारूचे जे दुकानच आहेत तेच बंद झालं पाहिजे? आता कोण बायका जातात का तिकडं? गेल्या बायका तर ते नवऱ्याला कळालं तर ते परत बडवत बसतील. म्हणजे मग कसं काय? ते ना डोमेस्टिक व्हायलन्स खूप होतो, ते पण का दारू पिण्यामुळे. ते ऍक्सेप्ट करायला रेडीच नव्हते की इकडे दारू पिऊन त्यांना खरंच त्रास होतोय. काय लोक दारू पितात, घरी भांडणं करतात, मारामारी. लोकांना नशामुक्ती केंद्र याच्याबद्दल काय माहित आहे? तात्पुरती हे करतात, नंतर परत पितात. कोणी येऊन बोलत नाही का गावात की इतकं पिऊ नका किंवा बोललं तर ते काय ऐकणार आहेत का? ते स्वतःच खरं करतात ना. आजी ऐक, तू जर एका शब्दात बोलणार ना इकडे की दारू बंद करा, दारूची दुकानं बंद करा, अख्खा महाराष्ट्र ऐकणार तुझं. जर आम्ही असा एक मोर्चा काढला आजपासून आपण दारू बंद करूया तर तुम्ही आम्हाला सपोर्ट देणार? हो देणार. मी ठरवलेलं की आज हे लोकांचं जे थिंकिंग आहे ते आपल्याला बदलायचं आहे. दारू सोडा, संसार जोडा. दारू सोडा, संसार जोडा. दारू सोडा, संसार जोडा. अवेअरनेस आणण्यासाठी आम्ही एक रॅली काढली ज्याच्यामध्ये घर आहोत, दारू सोडणार आहोत आणि ही लढाई शेवटपर्यंत लढणार आहोत. तर दारू सोडा, संसार जोडा. फुल दारूचा स्मेल येतो मला. ते नळात काय, नळातून दारू निघते की नळातून पाणी निघते? दोन्ही पण. काय करताय तुम्ही? पिली? कुठे बॉटल? तिकडेच पिऊन तिकडेच टाकली. तुम्ही पण पिता? दारूच्या दुकानात का बाहेर का बसले तुम्ही? तुम्ही दादा तुम्ही काय करता इकडे? काय नाही प्यायला. तुम्हाला एकदम खुशीची गोष्ट वाटते की तुम्ही पियाला आले, स्माइल करून. करायला लागते म्हणलं पियाल्याशिवाय मेहनत का नाही आम्ही पण मेहनत करतो, आम्ही नाही पियत. तुमचं लग्न झालंय? लग्न झालं. उद्या जर तुमचा मुलगा पिला तर तुम्हाला आवडेल ते? तुम्हाला नाही वाटत तुम्ही सोडलं पाहिजे दारू? सोडायचं आहे पण कसं सोडायचे? आता पिऊन आले तुम्ही? आता कुठंच बोलत नाही. हा बॉटल जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्या लाईफ मध्ये की तुमचा मुलाचा तोंड जास्त इम्पॉर्टंट आहे?
दादा काय बोलताय तुम्ही? तुम्हाला हे मजाक वाटते? आम्ही मजाक करतो इकडे. त्यांना सुधारायचं त्यांना तर करू द्या. ते तुम्ही तुमचं बघा, तुम्ही सोडू नाही शकत त्याचा हे अर्थ नाही ना की अजून कोणी नाही सोडू शकत. तुमच्या मुलाचा फेस ज्यादा इम्पॉर्टंट आहे, त्याचा भविष्य इम्पॉर्टंट आहे की दारूचा बॉटल? मग हे घ्या बॉटल आणि फोडा याला आणि म्हणा की आजपासून मी प्रयत्न करेल की मी दारू नाही पिणार. फोडा, बोला मी दारू आजपासून सोडणार. दारू सोडा, बॉटल फोडा. फोडा. खूप चांगला प्रयत्न आहे दादा. आता परत इकडे येऊ नका. अजून कोणाला दारू सोडायचा प्रयत्न कोणाला करायचा आहे? हे घ्या आणि बोला मी कधी परत दारू पिणार नाही. बोला सगळ्यांनी, दारू सोडा, संसार जोडा. हॅलो, तुम्हाला काय मिळालं का? 7वीच्या पुढे इकडे शाळाच नाहीये ब्रो. म्हणजे 7वी नंतर त्यांना वाई जावं लागते. येस. अरे बापरे. आणि तुला काय वाटते स्नेहा, तुझ्या इकडे काय समस्या होती? ज्या घरात मी गेलो ना तिकडे 2 ताई होते. ते ओपनली नव्हते बोलत, पण त्यांनी एका एक्सटेंट पर्यंत आम्हाला सांगितलं की त्यांच्या इकडे ना दारूचा खूप प्रॉब्लेम होता. म्हणजे त्यांचे जे आम्हालाही तो पॉइंट मिळाला. गाईज, मला असं वाटते की दारू हा मुद्दा आपल्याला पुढे घेऊन जायला पाहिजे. तर तुम्हाला काय वाटते, दारू हा विषय घ्यायचा आपण? सॅनिटरी नॅपकिन्स जे आहेत ते डिस्पोज करायला त्यांना व्यवस्थित नाही आहे. ते सॅनिटरी नॅपकिन्स ते धुतात. असे खूप वेगळे वेगळे पर्स्पेक्टिव्ह भेटले. मला जी सर्वात मोठा प्रॉब्लेम दिसला ना, पुरुष लोक दारू पिऊन येतात घरी आणि बायकांना मारतात. पण त्याची मोठी प्रॉब्लेम हे की बायका ऐकून घेतात आणि काहीच नाही बोलत. इनइक्वालिटी. आय थिंक आपल्याला चांगलेच टॉपिक मिळालेत. आपण ना सगळे प्रॉब्लेमचं मॉन्टाज दाखवूया. टॉपिक सिलेक्ट केल्यानंतर पटनाट्यासाठी आम्ही लोक शोधायला गेलो, कारण की ऑब्व्हियसली आम्हाला अजून लोक पाहिजे होते आमच्यासोबत. काका, काय वेळ आहे का तुमच्याकडे जरा? चांगला अभिनेता पाहिजे आम्हाला. मी ट्रॅक्टरच्या शिवाय अजून काय करता? मॅडम आम्ही कलाप्रेमी आहे. अहो आम्ही पथनाट्य करतो मॅडम. आम्हाला पथनाट्यच करायचं आहे. मी कलाकार आहे आणि मला गाणी म्हणायला आवडते. अच्छा, तुम्ही आहात का? अरे असताना केलं होतं मी नाटकात. ओ तुम्ही केलेलं? एक मिनिट गाईज, लॉटरी. तुम्ही जे नाटकं करतात काहीतरी करून दाखवणार मला? दाखवणार ना. दाखवा ना, मला पण शिकवा. त्याच्या घरी बेवडा, त्याच्या घरी आनंद एवढा. फुल पॅकेज आहे. रात्री 8 वाजता. मग नाटकं केली की नाही? हो केली. रोज करता तशी नाही ना? पण जास्त मेहनत पण करावं नाही लागेल. अच्छा. नॉर्मली नौटंकी आहोत ना. रमशा, हा दादा, काय शिकायला मिळालं या तालमीतून? या तालमीतून खूप काही शिकायला मिळालं. एक तर आम्ही लोकांना विचारलं ना काय काय प्रॉब्लेम आहे, तर आम्हाला ते खूप काही समजलं की काय काय प्रॉब्लेम त्यांना असतात, काय नसतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, आम्हाला इतकं मोठं प्लॅटफॉर्म मिळालं जिथे आम्ही म्हणजे अवेअरनेस स्प्रेड करू शकतो या माध्यमातून. तर एकदम मस्त वाटतं. कुठल्या प्रॉब्लेमनी सरप्राईज झालात तुम्ही? मी तर एका काकींना भेटले, त्याने सांगितलं की ते सॅनिटरी पॅड त्यांना डिस्पोज करायला भेटत नाही, तर त्यांना घरात साठवून ठेवायला लागतं. तर ते साठवतात धुवून, मग लांब जाऊन ते गार्बेज मध्ये टाकतात. म्हणजे ते इतकं विश्वासच नाही झाला की असं काही होत असेल. खरंच. दादा, तसे तर खूप सारे असे इकडे इश्यूज आहेत, पण जे इशू आम्ही घेतला आहे दारू सोडण्याचा, ते थोडा असा शॉकिंग आहे. कारण की ऑलमोस्ट 50 to 60% ऑफ द घरात डोमेस्टिक व्हायलन्स पण होतो यामुळे. आणि मुलांचं एज्युकेशन पण नेग्लिजन्स होतो. कारण की जर रात्री घरात भांडणं होतात तर नेक्स्ट डे मुलं शाळेत नाही जात. तर ते थोडंसं शॉकिंग होतं आमच्यासाठी. तयारी झाली आहे? हो. काय झालं पण टेन्शन मध्ये दिसतंय? खूप मोठा इम्पॉर्टंट मुद्दा आपण इकडे सादर करणार आहोत. त्याचे जे भार आहे ते आमच्यावर आहे, कारण
असं नाही व्हायला पाहिजे की आज जर आम्ही जरी सांगितलं लोकांना आणि उद्या त्यांनी नाही केली ती गोष्ट किंवा त्यांना नाही पडलं तर ते पण कुठे ना कुठे असं वाटते. पण आज जे पण आम्ही पूर्ण आमचं मन या मोहिमेत आम्ही टाकणार आहोत, कारण असं वाटते की ही मोहीम जी आहे हे आमच्यासाठी नाही तर या सगळ्यांसाठी आहे आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. तर त्यामुळे थोडंसं टेन्शन. तर बरोबर आहे रसिका, तू म्हणालीस ते की जे काय कराल मनापासून करा, बिंदास करा, कारण की पूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण जग बघणार आहे. सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आले आले हो अभियान, आले 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 हो अभियान, आले 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 हो अभियान, आले 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 हो अभियान, आले. नमस्कार 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 मंडळी, कशात कनूरकर? मस्त. आज आम्ही तुमच्या समोर आमचं पथनाट्य घेऊन आलो आहोत, ज्याचं नाव आहे जागरूक व्हा, सॅनिटरी पॅड वापरा. आम्ही आमच्या आजच्या सादरीकरणात राव दे तुझं. अरे ह्याचं लग्न आहे, तुझं महत्वाचं का त्याचं लग्न महत्वाचं? माझं अरे अक्षिता पोचली का? करायची का सुरुवात? आता मध्ये सावधान समयोग, माग सरचा पडीन. हार घाला, हार घाला, हार घाला. जेवणाची सोय आपल्या घरी केलेली आहे. बसा बसा जेवायला बसा. नाव घ्या नाव घ्या, लाडू बनव तिला. नाव घ्या नाव घ्या, लाडू बनव. भरो भरो भरो. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला. कुठं कुठं जायचं मीच जातो यार. येऊ का? आहो आहो बोला, बदामाचं दूध आणलं. अरे चालतंय की. अरे वा. काय झालं? पोटात दुखतंय खूप. नव्हतं लाडू. पाळी आलीये मला, दुखते. कशी नशिबान थट्टा आज मांडली, नशिबान थट्टा आज मांडली. घरी जाऊ. दुखत आहे खूप. ट्रिंग ट्रिंग. दादा बहिणी कसं झालं हनीमून? हा अरे क्या खाया पिया कुछ नहीं, ग्लास सोडा मारा आना. काय इथे इथे? अरे काय झालं? अरे ते झाले काय ते? अरे नको ते झाले. नको ते म्हणजे पाळी बिळी आली की काय तुला? हो सासूबाई. अरे देवा. गुड्डे बघतेस काय? जा भांडी गुडी आण तिची. उंबरठ्याच्या आत यायचं नाही, देवळाच्या जवळ यायचं नाही, घरात शिवता शिवत नाही करायची. जे काय राहणं खाणं बाहेरच, कळलं? हो सासूबाई, कळलं. पण का? परंपरा परंपरा परंपरा. अहो पण तुम्ही तर शिकलेले आहात ना. आता मी काय बोलू शकतोय?
का आता तुमची परंपरा 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 नाही चालेल का? मग मी तुझ्या प्लीज मला माफ कर. अहो चला ना यार, हॉस्पिटलला नेऊया तिला प्लीज. चला ना. हॉस्पिटलला कसं राहायचं? आपल्याकडे एसटी नाही, गाडी बिडी काय नाही. काय नाही तू ठीक होईल. अरे मग ॲम्ब्युलन्सला बोलवा. अरे 1 तास लागेल ताईडीला, तू बरं कर. मला नाही माहित काय. अरे यार ॲम्ब्युलन्सला 1 तास इकडे लागतो देवा. काय नाही बाळा, थांब. एक काम कर, जवळपास डॉक्टर असतील ना, त्याला घेऊन ये. बाळा थांब. काय नाही, तू काळजी घ्या. तू श्वास घे, श्वास घे, हळूहळू श्वास घे, श्वास घे. काय झालं हिला? तिच्या पोटात खूप दुखत आहे. अहो छाती काय बघता ते, पोट दुखते. मला चेक करू द्या, चेक करू द्या. थांबा. अरे बापरे, हिला UTI झाली आहे. UTI म्हणजे UTI म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. स्वच्छतागृह जेव्हा स्वच्छ नसतं, पाळीच्या वेळी कापड वापरला आणि त्याला व्यवस्थित स्वच्छ नाही ठेवला तर UTI होऊ शकते आणि हे अजूनही गंभीर होऊ शकतं. तुम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन सॅनिटरी पॅड्स घेऊन या. अरे मुलगा आहे, आम्ही बॅड बीट नसते आणत. मी नाही जाणार. प्लीज लवकर जावा. लग्न करताना लाज नाही वाटली का? जा लवकर आणा. जा. जातो का देवा एक तुला. चल चल, काय नाही होणार बाळा, काय नाही होणार. शांत राहा. सॅनिटरी पॅड दे. बघितलं का गाड्यासारखा गडील पॅड न्यायला आला या. काय का पोरगी आहे तू? हे मला कळत नाही का? माझ्या बहिणीला ना पोटात दुखतंय. बोलायला काय पॅड घेऊन घ्यायला ते घ्यायला. मला कळतं का आपल्या बहिणी काय काय करतात आपल्यासाठी? तिच्या महिन्यात 5 दिवस ते काय कसे जगतात तुम्हाला माहितीये का? ते काहीतरी मूड स्विंग असतात, तापलेले असतात, कधी रडत बसतात, कधी एकदम शॉक मध्ये जातात. ते हार्मोनी वगैरे असतं, त्याच्यामुळे काय काय होतं, त्यांना क्रॅम्प्स येतात, बॉडी दुखत असते त्यांची पूर्ण. आपण काय करतो, मदत करतो का त्यांची? पॅड घ्यायला आला, मुलगा आहे की मुलगी आहे? तू काय केलं रे मुलगा होऊन? मदत करतो का आईची घरात? आई ना महिन्यातनं 5 दिवस आहे, ते रक्त गाळत असते, त्यामुळे तू जन्माला आला माहिती आहे तुला? दे रे दादा. चल ठीक आहे. तुला ना तुझ्या बहिणीला काय झालं ना तेव्हाच कळणार बे. माझ्या बहिणीला नाही काय होऊ शकत. का नाही होऊ शकत तुझ्या बहिणीला? मला बहीणच नाही. तुला माहितीये का, तुझी भाऊ व्हायची लायकीच नाही. जाऊन दे, नको यांच्या नादी लाग. जातो, हे असंच आहेत. आज ह्याच्यामुळेच हिला थोडंसं बरं वाटणार आहे. सुनबाई, तुझं खरं होतं, मला माफ कर. म्हणजे आता आम्ही घराच्या आत येऊ शकतो? येऊ शकता. परंपरा नाही. रमेश, बघतोयस काय? जा भांडे घासायला लाग. अरे चालतंय की, आता महिन्यातून 5 दिवस मीच काम करणार. यांना माझ्या बहिणीला काहीच करू देणार नाही. आणि बायको? अरे बायकोला पण 10 दिवस काय बघत आहे यार, काय बोलतेस? माझ्या नवऱ्याला कळलं की, पण तुमच्यातला रमेश, सुरेश, दिनेश, प्रकाश जे पण आहे, तुम्हाला कळलं का? जेव्हा हा बदल घडून येईल तेव्हाच आपल्या घरातल्या बायका सुरक्षित, स्वस्थ आणि निरोगी राहतील. जागरूक व्हा, सॅनिटरी पॅड्स वापरा. झालं अभियान झालं, अभियान झालं, अभियान सगळे बायकांना देत होते, तर मी जाऊन ते काका लोक बसलेले त्यांना द्यायला गेले आणि त्यांना बोलली बायकोला द्या तुमच्या पॅड, बायकोला द्या. तेव्हा जो बायकांचा रिस्पॉन्स होता, सगळे ओरडले होते. एक समाधानाचं हास्य आहे तुमच्या चेहऱ्यावरती आता, की आम्ही जे काय केलंय ते नक्कीच फक्त गावकऱ्यांपर्यंतच नाही तर संपूर्ण जगापर्यंत पोचलेले ते आता झी मराठीच्या माध्यमातून. स्त्रियांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत काही संदेश हा पोचवला तो उत्तमच आहे आणि गरजेचा होता. मेन म्हणजे आपल्या पुरुषांचा मुलांच्या बाबतीत आता हसत होती ती मुलं, पण हे त्यांच्यापर्यंत पोचवणे गरजेचंच होतं आणि माझे खूप धन्यवाद आहे तुम्हाला. त्या
आजी आहेत त्यांना विचारा ना, त्यांच्या घरी आम्ही आज गेलेलो. त्या आजी 10वी शिकल्यात. त्यांना शिक्षिका बनायचं होतं पण त्यांना नाही जमलं. बोला जवळ घ्या. काय परिस्थिती होती त्यावेळेला तुम्ही जेव्हा आला त्यावेळेला? त्यावेळेला ह्या रस्त्याने जायचं नाही, चप्पल घालून चालायचं नाही, डोक्यावर पदर घेऊनच चालायचं. पुरुषांबरोबर बोलायचं नाही, बोललं तर ती गेली, हा प्रॉब्लेम होता. तो आता नाही, आता मुलांना कळतंय. बरं 10वीला तुम्हाला किती टक्के मिळाले होते? 94% होते. अरे वा. आमचं लग्न पटकन झालं, रिझल्ट लागायच्या आधी लग्न. अरे 10वीचा? 10वीचा. त्यामुळं पुढचं काहीच करता आलं नाही. कितव्या वर्षी? 17व्या वर्षी. 17व्या वर्षी. आणि मेन म्हणजे माझं शिक्षण पुण्यात झालं. अरे वा. 12 वर्ष मी पुण्यात काढली आणि एकदम खेड्यात येऊन पडली. शेतीमध्ये केली मी प्रगती, तसं काय म्हणजे आडाणी राहिली नाही. अरे वा. 2 विहिरी काढल्या, पाईपलाईन केल्या आणि माझ्या मुलांनी पण मुलगा आहे माझा, त्यांनी पण मला भरपूर सहकार्य केलं. वा वा. तुम्हाला एक मी सांगेन की जसं आपण म्हणतो की शिकायला वय नसतं, तसं मी तुम्हाला सांगेन की शिकवायला सुद्धा वय नसतं. तुम्ही अजून शिक्षिका आहात आणि तुम्ही खूप उत्तमरित्या या गावालाच नाही तर मला असं वाटतं पुन्हा पुण्यात जाऊन सुद्धा शिकवू शकता. घरात तुम्हाला या बाबतीत सहकार्य आहे का की अशीच परिस्थिती नाही आहे? आम्हाला आहे भरपूर. आमच्या सासूबाई भरपूर आम्हाला मदत करतात, जाऊबाई पण करतात. मला असं वाटतं की आज तुम्ही आवाज उठवलाय आणि नक्कीच सगळ्या मुलांपर्यंत तो पोहोचला असेल आणि इथून पुढे कोणी हसणार नाही. हसण्यासारखी ही गोष्टच नाहीये, ही मुलांना आणि सगळ्यांना कळली पाहिजे, जेंट्स लोकांना तर. कारण त्यांच्या घरी पण आई आहे, बहीण आहे. बरोबर, पण असं त्या हसलं नाही गोष्टी पाहिजे जाणीव ना. नाहीये त्यांना किती किती महत्वाची गोष्ट आहे आयुष्यातली. बरोबर की आपली ही परंपरा चालवण्यासाठी आपल्याला ही वारस लागतो आणि जर वारस हवा असेल तर ती गोष्ट महत्वाची आहे. आहेच. या मुलींनी शहरातनं येऊन खेडेगावात ज्या समस्या कळत नाही त्या कळवून दिल्याबद्दलच धन्यवाद. आता आपण वळूयात आपल्या पुढच्या पथनाट्याकडे. बसा 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 बसा. मॅडम मी वर्गात येऊ का? तू वर्गातच आहेस, बस खाली. तर मुलांनो, आज ना मला तुम्हाला एक खूप महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न नको, टेन्शन नका घेऊ, खूप सोपा प्रश्न आहे. मग जमला. तर मला सांगा, तुम्हाला मोठं होऊन काय बनायचं? वर्षात तू पहिले सांग. बाई मी ना यांना ना कलेची जाणच नाहीये. रसिका मी बाई बाई, मला ना मोठी होऊन खूप मोठी ऍक्ट्रेस व्हायचंय. बस खाली. हा बोल संस्कृती, काय बरं? मी मोठी होऊन तुमच्यासारखी शिक्षिका होणार. अच्छा, का बरं? ताकी तुमच्यासारखी लई सुट्ट्या घेईन मी. बस खाली. काय मी सांगू का? हा उठ. मला ना मोठं होऊन माझ्या बाबांसारखं पायलट व्हायचंय. पायलट? तू पण तुझे बाबा तर पायलट नाही आहेत. अहो मॅडम, 7 नंतर बसल्यावरती त्यांचे पाय लटलट हलतात की. अरे काय झालं रे? माझी पोरगी शाळेत गेलेली, तिला विचारलं तुला काय व्हायचंय? तिने म्हटलं मला बाबासारखं दारुड व्हायचंय. लई वाईट आहे, लई वाईट आहे. लई वाईट वाटलं. रडू नको. मी असं होऊ देणार नाही, मी आज अजिबात होऊ देणार नाही. मी आजपासून दारू उद्या बसता सोडतो, उद्या बसता. नमस्कार 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 मंडळी, स्वागत आहे तुमच्या. अरे रे
विचारूया गोमेश्वरराव आणि सोमेश्वरराव यांना. राम 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 राम. अरे काय राम राम. कॅमेरामॅन फोकस करू. राम राम. तर आपल्या मंडळीला असा एक मोठा प्रश्न आहे की तुम्ही दारू का पिता? सांगा. देशसेवा. मंडळी, देशसेवेसाठी कोण दारू पितो? थांबा थांबा, सांगणार, सगळं सांगणार, पण कसं? हळू हळू काळू बाळू काळू बाळू काळू बाळू. आमच्या बापांचा मोठा कारखाना होता आणि त्याच्यानंतर ते निघून गेले. निघून गेले? परलोक परलोक निघाले. म्हणजे ते वारले. परलोकात गेले. आणि 1 महिन्यात आम्ही ते चालवायला घेतलंय. महिन्यात मग आमच्या घरचे 100 कारिगरांनी 100 कारखाने काढले 1 महिन्यात. काय बोलते? पण आमचा कारखाना बंद झाला. हे सगळं कशाने झालं? आमच्या दारूमुळे. अरे बापरे. अच्छा, आणि तुमच्या बायकोंचं आणि मुलांचं काय? ते ती महालात राहत होते, आता झोपडीत राहतात. अरे बापरे. तुम्हाला या गोष्टीचा वाईट नाही वाटत? वाईट काय वाटायचं त्याच्यात पण देशसेवा आहे की. कसं? बघा, जर ते महलात ना झोपडीत नसते आले तर त्यांना गावाचं दुःख कळलं असतं का? गरिबांचं दुःख कळलं असतं का? हळू, रडू नको, रडू. कॅमेरामॅन इधर से फोकस कर. त्यांना दुःख कळलं, देशाची सेवा झाली आहे. तुम्हाला कळत कसं नाही? दारू प्या, रुंडून प्या, देशी विदेशी दारू प्या. इंग्लिश प्या, वा वा, देशी प्या, वा वा. इंग्लिश प्या, देशी प्या. नाही भेटली तर गावठी प्या, पण दारू प्या. आई बापला बोंबलू दे, आई बापला बोंबलू दे, बायका पोरं भीक मागू दे, पण दारू प्या, दारू प्या, रुंडून प्या, देशी विदेशी दारू प्या. दारू. काय झालं? लिव्हर फुटला. गेला. रोज दारू पिऊन पिऊन गेला की गो बाई. अरे देवा, लिव्हर फुटून माझी भावकी गेले ग राम 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 नाम राम नाम. तुम्ही हे सगळं तो बघितलंच असणार. तर आता मी तुम्हाला एक कविता ऐकवते. काय माझं नशीब मेलीचं, करायचं एक अन होतंय भलतच, अन तूर कुठल्या जन्माचा फेरतोयस हाऊस. अरे तू नवरा आहेस का अवकाळी पाऊस? तू नवरा आहेस का अवकाळी पाऊस? नवरा म्हणजे कसा साऱ्या संसाराची जबाबदारी घेणारा. कधी आमचं काय ऐकून घेतोयस तर कधी काय घरात आणून देतोयस. अरे तू नवरा आहेस का अवकाळी पाऊस? मला एक मॅडम विचारायचंय. हा बोला. कोण म्हणतं दारू वाईट आहे? अरे एवढं बोलली की दारू वाईट नाहीये. तुम्ही पिऊन बघा की. त्या दारू पायी तर माझ्या संसाराचं वाटोळं झालंय बघ. मला त्रास देते म्हणून मी दारू पितो. काका, आपण सरपंचांना विचारूया की काय निर्णय घ्यायचा आहे. विषय तुम्ही बोलला पाहिजे. बरोबर आहे. सरपंच बोला तुम्ही. बोला सरपंच. बोला सरपंच. बोला तुम्ही. तुमचंही बरोबर आहे आणि यांचंही बरोबर आहे. हे सगळं बघून तुम्हाला खूप आनंद आला असेल, खूप मजा झाली असणार, तुम्ही हसले पण असणार.
पण इथे तुम्हाला आई बहिणींच्या जे डोळ्यातले अश्रू आहे ते आतापर्यंत कधी दिसलेच नाही. काय आहे ना, हल्ली आजकाल लोकांना काही गोष्ट समजवलं किंवा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांचा इगो हर्ट होतो, त्यांच्या मनाला वाईट वाटतं, ते क्रोधी होतात. पण आम्ही जाऊबाई गावाच्या या पोरींनी तुम्हाला एवढं महत्त्वाचा संदेश तुम्हाला सादर केला आहे आणि हेच सांगतोय आम्ही, दारू सोळा संसार जोडा. वा 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 वा. बरं, तुम्हाला आमच्या मुलींनी सादर केलेलं हे पथनाट्य कसं वाटलं? गोड वाटले. रोजच करा म्हणजे आम्ही कामाला बघायला. खरंच एकदम मस्तपैकी प्रोग्राम झाला. दारूबंदी झालीच पाहिजे, त्याच्यावरती सर्वांनीच म्हणजे विचार अमृत केला पाहिजे. हा संदेश देण्यानं नक्कीच बरेचसे कुटुंब छानपैकी होतील आणि प्रत्येकजण हे तुमचे विचार आपल्या मनाशी बाळगून आपल्यामध्ये परिवर्तन करतील असं मला वाटतं. वा 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 वा. गावकऱ्यांनी तर तुम्हाला दाद दिलेली आहे, पण ही काही लोकांमुळे साथ तुमची अपुरी राहिली असती. ते म्हणजे तुमचे सहकलाकार, त्यांचे सुद्धा आपण मनापासून आभार मानले पाहिजे. आता वेळ आलेली आहे निकालाची. काय झालं रमशा, काय हवंय सांग? मजा हवी की सजा हवी आहे? मजा. संस्कृती काय करायचं? द्यायची मजा आहे ना? नाही नाही नाही. मग सजा कोणाला द्यायची आज? नको नको कोणालाच नको. इतकं मतपरिवर्तन की एकमत झालं यांचं. तुम्ही सगळ्यांनी पाराच्या पलीकडे जा. आज आपल्या गावकऱ्यांनी विजयाचा मान आपल्या मुलींना दिलेला आहे. म्हणजे आज जे होणार आहे ते केव्हा घडतं? जेव्हा गावात काहीतरी शुभकार्य असेल, म्हणजे आपल्या या मुलींचं स्वागत या मानाच्या तुतारीने होणार आहे. त्या दिवसाचं अंत खूप भारी झालं. आम्ही सगळेच मोहीम जिंकलो, ए टीम आणि बी टीम. आणि गावकऱ्यांनी आम्हाला इतकं रिस्पेक्ट आणि मान दिलंय, तर आम्ही नक्कीच पुढे पण खूप चांगलं करणार असं मोटिवेशन आलं. आज खऱ्या अर्थाने मला असं वाटतंय तुम्ही या बावधांचे लेख झाल्यात. जेव्हा फेटा आणि शाल मिळते तेव्हा खांद्यावरती जबाबदारी आणि डोक्यावरती मान वाढवलेला असतो. त्यामुळे त्या मानाची कदर करा आणि त्यानुसार पुढच्या मोहिमा फत्ते करत जा. मंडळी, जिथं ज्ञान असतं तिथे कधीच संकट येत नाही आणि मनगटात बळ असेल तर आपली कधीच हार होत नाही. आणि हे आज आपल्या या वाड्यातल्या मुलींनी सिद्ध करून दाखवलंय. आता तुमचा निरोप घेतो, पण मंडळी पाहत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम जाऊबाई गावात.